हा सोनकांबळे कुठे हा या लोक काय मागणी? आमची मागणी अशी सर, आम्ही आहे धारूर तालुक्याचे, धारूर प्रॉपर धारूर तहसीलमध्ये अकर्षी परवानगी असेल ना खरेदी करता वेळेस ते सगळे बोगस बाहेरच्या बाहेर लोक तयार करतात. असे दलालची टोळी आहे की जे तहसीलदार साहेबांना माहिती असून सुद्धा ते त्याच्यावर काहीच कार्य करत, कारण सगळ्या तिथे हप्ते आहेत. चालू आमचे ते जे प्रकरण घडलं 2024ला, आम्ही दुसरी वेळ उपोषण बसण्याची आम्ही कलेक्टर अधिकारी साहेबांकडे बसलो होतो. इथं दुसरी वेळ आहे तर कमी कमी 10 याच्यात पत्र देत शासनानं किंवा संबंधित लोकांवर कारवाई करा, गुन्हे दाखल करा. आजपर्यंत धारूरच्या तहसीलदारने कोणतीही कारवाई केली नाही. आणि अकर्षी परवानगी जे आहेत ते टोटल बोगस तयार केले, म्हणजे स्वतः तहसीलदारच्या सह्या मारल्या यांनी लोकांनी आणि ते तयार करून खरेदी करून घेतले. किती प्रकरण असे कमी कमी 200 ते 300 प्रकार धारूरमध्ये आहेत. आणि तुम्ही आता ते याच्यासाठी काही सातत्याने कोणाकडे पाठवलं? आम्ही आतापर्यंत कलेक्टर साहेबांना बीडला इथे केलो, मुंबईला साहेबांकडे केलो आम्ही, तर आमच्या तहसीलदारकडे 2-4 वेळेस पाठिंबा केलो. ते म्हणजे आम्ही कारवाई करतो, पण आजपर्यंत काहीच कारवाई केली नाही. याच्यामध्ये नेमकं दोषी कोण आहे? त्याच्यात मेन दोषी जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष आहेत महादेव शिवाजी शिंगारे, हे मास्टर माइंड आहेत धारूरच्या. त्यांनी कमीत कमी सगळे अकर्षी त्यांनी स्वतः तयार करून लोकांना वाटलेले. आज ते स्वतः ह्या प्रकारात अडकले. आता हा जो प्रकार आहे किती वर्षापासून? हे 2 वर्षापासून झाले. 2 वर्षापासून किती प्रकरण असे असतात? 200 ते 250 प्रकरण असे आहेत अकर्षी परवानगी धारूर प्रॉपर धारूरचे. बरं, तुम्ही या निमित्ताने प्रशासनाला काय आवाहन करणार? प्रश्न आम्ही आवाहन करतो की बाबा जे आपल्या शासनाच्या ह्याच्यात महसूल बुडालेला आहे, जे दलाल लोक टोळी आहेत त्यांना आपण चौकशी करावी, त्यांचे गुन्हे दाखल करावे. शासनाचा फायदा होईल ना शासनाचा, कारण शासनाचा महसूल बुडाला ना. जे लेआउट वगैरे असते येणे असते किंवा अकर्षी परवानगी असते हे शासनाच्या महसूल भेटत असते. आज हे लोक टोळी बाहेरच्या बाहेर तयार करावेत आणि बाहेरच्या रजिस्टरला मॅनेज करून खरेदी करायला लागलेत. याच्यावर शासनाचं नुकसान व्हायला लागला आणि तहसीलदार साहेब याच्यात काय कारवाई करणार? याबाबत आपण स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी काही पत्रव्यवहार केला, त्यांची भेट घेतली. कलेक्टर साहेबांचे आमचे जे बीड जिल्ह्याचे आहेत त्यांची 4 पत्र त्याच्यात की त्या संबंधावर कारवाई करा म्हणून. आतापर्यंत काही कारवाई केली नाही. 2 वर्ष झाले. दिवाळी साहेबांचं एक पत्र याच्यामध्ये आहे, त्याच्यावर बी त्यांनी काही कारवाई केली नाही. पुढची भूमिका काय असणार? आता जोपर्यंत त्या लोकांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना उपोषण सोडणार नाही. कोण बस? आमच्यासोबत आमचे एक सय्यद फिरोज कासम सय्यद आहेत, राहील जब्बार शेख ते आहे. 3 उपोषण बसवणार. असं जिलानी कुरेशी राहणार धारूर तालुका धारूर.